मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. आपणा सर्वांना माहितीच आहे की मराठी साहित्याचा मानदंड असं ज्यांना म्हणलं जातं. ज्ञानपीठ पुरस्कार जो भारतीय साहित्य विश्वातला अतिशय मानाचा असा पुरस्कार समजला जातो, तो पुरस्कार देऊन ज्या आपल्या कविवर्य कुसुमाग्रजांना गौरवण्यात आलेला आहे, त्या आपल्या कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेवर, मराठी मातीवर आणि मराठी संस्कृतीवर अतोनात प्रेम करणारे, तिचा अभिमान बाळगणारे आणि तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी तळमळ असणारे कवी म्हणजे कविवर्य कुसुमाग्रज. आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि समस्त सारस्वतांचं स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे. मराठी भाषेची थोरवी गाणारं, मराठी मातीची समृद्धी वर्णन करणारं आणि मराठी संस्कारांची ताकद अधोरेखित करणारं कविवर्य कुसुमाग्रजांनी जे काव्य लिहिलेलं आहे ते आपल्यासमोर सादर होते. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटाचा टिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटाचा टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. हिच्या कुशीत जन्मले काळे कण खरं हात, हिच्या कुशीत जन्मले काळे कण खरं हात, ज्यांच्या दुर्गम धीराने केली मृत्यूवरी मात, केली मृत्यूवरी मात. दिवा झोपडीत मंद पेटे त्यावर मशाल, दिवा झोपडीत मंद पेटे त्यावर मशाल, तिच्या दीप्तीने उजळे घर देशाचे विशाल, तिच्या दीप्तीने उजळे घर देशाचे विशाल. हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही, हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही, हिच्या पुत्रांच्या बाहूत आहे समतेची ग्वाही, हिच्या पुत्रांच्या बाहूत आहे समतेची ग्वाही. येथे फडकला झेंडा विळ्या कोय त्यांच्यासाठी, येथे फडकला झेंडा विळ्या कोय त्यांच्यासाठी, खड्ग खंबीर राहिले सदा कंगालांच्या पाठी, खड्ग खंबीर राहिले सदा कंगालांच्या पाठी. रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी, रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालकी, सरस्वतीची पालकी. मंडळी, आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान असलाच पाहिजे, हो ना? असला पाहिजे ना? पण तो अभिमान फुका मिरून चालणार नाहीये. सुरेश भट म्हणतात, आपुल्या पिला पिलात जन्मते मराठी, आमुच्या पिला पिलात जन्मते मराठी, आमुच्या लहान ग्यात रांगते मराठी, आमुच्या मुला मुलीत खेळते मराठी, आमुच्या घराघरात वाढते मराठी. ही शेवटची ओळ फार महत्त्वाची आहे. आमुच्या घराघरात वाढते मराठी. ही स्थिती आपल्याला निर्माण करायची आहे. पण कशी करणार? आपण सगळेच जण साधारण आजी आजोबा या वयाचे आहोत आणि आपण असं म्हणू की आमच्या हातात काय आहे, आम्ही काय करू शकतो. अहो थांबा, अजिबात असा विचार करू नका. कारण कवी कुसुमाग्रजांनी सुरेख अशी बडबड गीतं सुद्धा लिहिलेली आहेत. आपण आपल्या मुलांना गोष्टी सांगायच्या, गाणी ऐकवायची, हसत खेळत त्यांना शब्दांच्या गमती जमती सांगायच्या, झोपताना त्यांना अंगाई गीत म्हणायचं आणि त्यांना झोपेतून जाग करताना उठा उठा चिऊताई सारीकडे उजाड रे असं लढीवाळपणे हाक मारायचं. ऐकूयात उठा उठा चिऊताई. उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले, उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटले अजूनही अजूनही अजूनही. सोनेरी हे दूत आले
घरट्याच्या दारापाशी डोळ्यांवर झोप कशी अजूनही जगभर पाखडी गात गात गोड गाणी जगभर पाखडी गात गात गोड गाणी टिपतात बघादाणी चोहीकडे 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 झोपलेल्या अशा तुम्ही आणायाचे मग कोणी झोपलेल्या अशा तुम्ही आणायाचे मग कोणी बाळासाठी चारा पाणी चिमुकल्या 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 बाळाचे मिठे तानावर जागी झाली चिमुताई बाळाचे मिठे तानावर जागी झाली चिमुताई उठून या दूर जाई भूर 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 मुलासाठी चारा आणायचा म्हटल्यानंतर चिंताई सुद्धा खडबडून जागी होते. या कवितेमध्ये सुद्धा जाता जाता कुसुमाग्रजांनी किती सहजपणे आपल्या रोजच्या जीवनातली जगण्याची धडपड रेखाटली आहे का. त्या चिमुताईमध्ये संसारासाठी झटणारी स्त्री दिसते. सकाळच्या वेळात मुलाला डबा देण्यासाठी धडपडणारी काळजी काटण्यानं उठणारी आई दिसते. प्रत्येक जीवमात्राचा जगण्यासाठीचा एक संघर्ष असतो. हा संघर्ष कधी तुल्यबळ अशा शक्तींमध्ये असतो, कधी सुष्ट आणि दुष्ट यांच्यामध्ये असतो, कधी दोन प्रवृत्तींमध्ये असतो, अहंकारी आणि सहनशीलता यांच्यामध्ये सुद्धा असतो, कधी शोषण करणारा आणि शोषित यांच्यामध्ये सुद्धा असतो. कवी कुसुमाग्रजांनी आगगाडी आणि ही जमीन ही एक कविता रचली. हे रूपक वापरून त्यांनी असाच एक संघर्ष नाट्यमयरित्या शब्द केलेला आहे. या कवितेला गती आहे ती आगगाडीची, या कवितेत ताकद आहे ती जमिनीची, आणि या कवितेला परिमाण आहे ते काळाचं. कारण सगळ्याच गोष्टींवर काळ हे औषध असतो. प्रत्येकाचा काळ कधी ना कधीतरी येतोच असं म्हणतात. बळी तो कानपिळी हे कितीही जरी खरं असलं तरी या बळीचाही बळी घेणारी ताकद कुठे ना कुठेतरी एकवटत असते आणि कार्यरत होत असते. आणि जेव्हा ती कार्यरत होते तेव्हा ती कशी सत्ता उलथवून टाकते याचा प्रत्यय आपल्याला या आगगाडी आणि जमीन या कवितेत देतो. आपल्यासमोर सादर करते आहे स्वरा. नको ग अक्रांदे जमीन पायाशी लोळत विना विनमुन धावती माझी तर वेगात वर्ण आणि खाली मी चालले चूर्ण पातीत पाळसी किती कखिंदारे किती कडायसी वरून निघाले. नको ग अक्रांदे जमीन जाईत जाऊ तू बेवश होईन जगात दुराचं पगार सोडून
गजत गाडीची गोलरी मारून दुर्बला अशी तर कुशाला ओरड जगावी जोहात कशाला बेकड होणारी तात्या छाती राहून आती तर चेलत दावेन चला रे चक्रांनु फिरत गरारा चला रे चक्रांनु फिरत गरारा गजत फुकारा आपुला दरारा श्रीराम प्रकाश गर्वात फुंकून पोटात जळते इंधन घाल शियली घातात आकाट वेगात मैदानचे अंतर बोटात गेल उद्दाम गाडीचे ऐकून वचन क्रोधात इकडे थरारी जमीन कुरकड बेकड वेशात फुकाली घुमले काळ घुमल्या कपाली हवेत पेटला सुराचा धुमारा दळीत कोसळे फुलाचा डोलारा क्षणात उठला भयानक आक्रोश खदरे जंगल कापले आकाश उलटी पालटी होऊन गाडी हजार चक्री पडली खाली उलटी पालटी होऊन ती हजार चक्री पडली खाली स्वरा लळींकर, मंदार लळींकर आणि दक्षा लळींकर यांची मुलगी आणि वडील आले. खरे तिच्या आई बाबांसाठी जोरदार टाळ्या आणि अगदी रडली नाही. प्रज्ञाताईंची नात आहे ती आणि या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. एका वृद्धाश्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कविवर्य कुसुमाग्रज यांना आमंत्रित केलेले होते. तेथील भाषणामध्ये ते म्हणतात, जगात सर्वात जुनी आणि निकामी गोष्ट कोणती असेल तर कालची तारीख असलेले वर्तमानपत्र. आपण त्याला रद्दी म्हणतो, वर्तमानपत्र सुद्धा म्हणत नाही. म्हातारी माणसं म्हणजे कालची आणि परवाची तारीख असलेली किंवा नसलेली अशी ही वर्तमानपत्र असतात. ते वृद्धांचं, कवी कुसुमाग्रज वृद्धांचं एकाकीपण, त्यांचं तुटलेपण जितक्या संवेदनशीलतेने जाणतात तितक्या संवेदनशीलतेने परगावी गेलेल्या, परप्रांतात किंवा परदेशात गेलेल्या एखाद्या लेकराची मनोअवस्था सुद्धा समर्थपणे रेखाटतात. मला सांगा, तुमच्यातल्या किती जणांची मुलं परदेशी आहेत? बहुतेकांची असतील मला वाटतं. खूप जणांची मुलं परदेशी असतात, परगावात असतात. आपल्या मनाच्या कोपऱ्यामध्ये आपण त्यांच्या आठवणी काढत असतो आणि त्यांच्या फोनची वाट बघत असतो. ते कधीतरी येतील याची वाट बघत असतो. पण आपल्या परगावामध्ये असलेली, परदेशामध्ये असलेली मुलं सुद्धा त्यांना आईवडिलांची आठवण येत असेल, बहीण भावांची आठवण येत असेल, पत्नीची, प्रेयसीची आठवण येत असेल आणि तेही व्याकुळ होत असतील. एखाद्या हळव्या क्षणी ते स्वतःला कसे सावरत असतील याचं अतिशय मनोज्ञ वर्णन कविवर्य कुसुमाग्रज यांनी स्मृती या कवितेत केले. ऐकूयात. नवलाख विजेचे दीप तळपती येथ, नवलाख तळपती दीप विजेचे येथ, उतरली तारका दळे जणू नगरात, परिस्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा, परिस्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा, त्या माझ घरातील मंद दिव्याची वात, वाऱ्यावर येथील रात राणी ही धुंद, वाऱ्यावर येथील रात राणी ही धुंद, टाकता उसासे चरण चाल हो मंद, परिस्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा, परिस्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा, त्या परसा मधला एकच तो निशिगंध, हे लावे भवती सागर येथ अफाट, हे लावे भवती सागर येथ अफाट, तीरावर श्रीमान इमारतींचा थाट, परिस्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा, परिस्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा, तो नदी किनारा
आणि भंगला घाट. बेहोश चढे जलशाना येथील रंग, बेहोश चढे जलशाना येथील रंग. ऋण झुणता नुपूर जीव बने निसंग. परिस्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा, परिस्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा. तू आर्त मला जो ऐक विलास अभंग, तू आर्त मला जो ऐक विलास अभंग. लावण्यवतींचा लालस येथ निवास, लावण्यवतींचा लालस येथ निवास. मदिरेत माणका परी तरारे फेस, मदिरेत माणका परी तरारे फेस. परिस्मरती आणिक करती व्याकुळ केव्हा, परिस्मरती आणिक करती व्याकुळ केव्हा. ते उदास डोळे, ते उदास डोळे त्यातील करुण विलास, ते उदास डोळे त्यातील करुण विलास. मंडळी, कोसळण्याच्या क्षणांवर मात करून परत उभं राहण्याची प्रेरणा देते ही कविवर्य कुसुमाग्रजांची कविता. त्यांच्या कवितेतली सकारात्मकता एखाद्या मंत्रासारखी चालू करते. त्यांच्या कवितांमधला ध्येयवाद आपल्याही निष्ठा बळकट करतो. असं म्हणतात की ज्ञानेश्वरीतली एक तरी ओवी अनुभवावी, ज्ञानेश्वरीतली एक तरी ओवी अनुभवावी. शिवाजी महाराजांचा एक तरी प्रताप आठवावा आणि कवी कुसुमाग्रजांची एक तरी कविता वाचावी. त्यांची एकच कविता कोलंबसाचं गर्वगीत ही जरी घेतली ना तर त्यात ध्येयवाद आहे, आशावाद आहे, मानवता आहे, संघर्ष आहे, विश्वास आहे. तेवढी एकच कविता आपल्याला आयुष्यभराचं बळ देऊ शकते. त्या कवितेत ते म्हणतात, चला उभारा शुभ्र शिडेती गर्वाने वरती, चला उभारा शुभ्र शिडेती गर्वाने वरती. कथा त्या खुळ्या सागराला अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन आशा. किनारा तुला पामराला, समुद्राला सागराला पामर म्हणण्याचं धाडस फक्त कुसुमाग्रजच करू शकतात. ही कविता घेण्याचा मला खरं तर खूप मोह झाला होता, पण तो टाळला आम्ही. झुंज वादळ वाऱ्याशी असो, अकराळ विकराळ लाटांशी असो किंवा गोदावरी नदीला आलेल्या पुराची असो, शेवटी संघर्ष हा संघर्षच असतो. प्रत्येकाचा संघर्ष तितकाच मोठा, खोल आणि सत्व परीक्षा घेणारा असतो. आणि त्यावेळेस मात्र त्यावर मात करण्यासाठी पाठीवर हात ठेवून विश्वास देणारं, धीर देणारं, बळ देणारं सबळ कोणीतरी पाठीशी असावं लागतं. ऐक्यात कविता कणा. या कणा कवितेचा आणि इतर अनेक कवितांचा गुलजार यांनी त्याचं भाषांतर केलेलं आहे आणि त्याचं कवी कुसुमाग्रजांच्या 100 कवितांचं त्यांनी भाषांतर करून त्याचं पुस्तक काढलेलं आहे. ते म्हणतात, महाराष्ट्र की समुद्री हवा का नमक खाया हूँ, इसलिए उस जबान का मजा लेता हूँ. कर्जदार भी हूँ और कर्ज चुका भी रहा हूँ. अशी विनम्र कृतज्ञता मनात ठेवून त्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचं हिंदीमध्ये भाषांतर केलेलं आहे. कुसुमाग्रजांच्या कवितांची सौंदर्य स्थळं, त्यांची शब्दांची ताकद आणि सामाजिक संदर्भ हे गुलजारांना भावलेलं होतं आणि म्हणूनच त्यांनी त्याचे भाषांतर केलेलं आहे. कणा कविता आणि त्यांची रद्दी कविता अशा दोन आपण लागोपाठ मराठी आणि हिंदी त्याचं रूपांतर अशा आपण कविता ऐकणार होते. ओळखत का सर मला, ओळखत का सर मला पावसात आला कोण. कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, क्षणभर बसला नंतर हसला. बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेर वाशीण पोळीसारखी 4 भिंतीत नाचली, माहेर वाशीण पोळीसारखी 4 भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाई कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल भिजली, होते नव्हते नेले. भिंत खचली, चूल भिजली, होते नव्हते नेले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे.
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. आणि असंच गुलजाराने केलेलं हिंदी रूपांतर असं आहे. सर पहचाना मुझे, सर मुझे पहचाना क्या, बारिश में कोई आ गया. सर मुझे पहचाना क्या, बारिश में कोई आ गया. कपड़े थे उजड़े हुए और बाल सब भीगे हुए. पल को बैठा फिर हंसा, बोला ऊपर देखकर. पल को बैठा फिर हंसा, बोला ऊपर देखकर. गंगा मैया आई थी मेहमान होकर, कुटिया में रह कर गई. गंगा मैया आई थी मेहमान होकर, कुटिया में रह कर गई. मायके आई हुई लड़की की मालिन चारों दीवारों पे नाची, खाली हाथ अब जाती कैसे. मायके आई हुई लड़की की मालिन चार दीवारों पे नाची, खाली हाथ अब जाती कैसे. खैर से पत्नी बची है, खैर से पत्नी बची है. दीवार चूरा हो गई, चूल्हा बुझा, जो था नहीं था सब गया. प्रसाद में पलकों के नीचे चार कतरे रख गई है पानी के. प्रसाद में पलकों के नीचे चार कतरे रख गई है पानी के. मेरी औरत और मैं सर लड़ रहे हैं. मेरी औरत और मैं सर लड़ रहे हैं. मट्टी कीचड़ फेंक कर दीवार उठा कर आ रहा हूँ. मट्टी कीचड़ फेंक कर दीवार उठा कर आ रहा हूँ. जेब की जानिब गया था हाथ कि हंसकर उठा. जेब की जानिब गया था हाथ कि हंसकर उठा हो. ना 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 ना, पैसे नहीं सर, यूं ही अकेला लग रहा था. घर तो टूटा, घर तो टूटा, रीढ़ की हड्डी नहीं टूटी मेरी. घर तो टूटा, रीढ़ की हड्डी नहीं टूटी मेरी. हाथ रखिए पीठ पर और इतना कहिए, हाथ रखिए पीठ पर और इतना कहिए कि लड़ो बस. या पुढच्या कवितेचं नाव आहे रद्दी. एकदा रेशन संपल्यावर घरातली रद्दी विकायला काढली. एकदा रेशन संपल्यावर घरातली रद्दी विकायला काढली. तेव्हा तू हसत म्हणालीस, तुमच्या कवितांचे कागद घालू का यात. तेव्हा तू हसतच म्हणालीस, तुमच्या कवितांचे कागद घालू का यात. तेवढंच वजन वाढेल. मी उत्तरलो, जे काम काळ उद्या करणार आहे ते तू आज करू नकोस. जे काम काळ उद्या करणार आहे ते तू आज करू नकोस. तुझ्या डोळ्यात अनपेक्षित आसवं तरारली. तुझ्या डोळ्यात अनपेक्षित आसवं तरारली आणि तू म्हणालीस मी तर नाहीच, पण काळही ते करणार नाही, पण काळही ते करणार नाही. एक दफा जब राशन खत्म हुआ था तो रद्दी निकाली थी घर से. एक दफा जब राशन खत्म हुआ था तो रद्दी निकाली थी घर से. कि बेचारे हंस के कहा था तूने तब, कहो तुम्हारी नज़में भी डाल दूं उनमें, उनसे वजन बढ़ जाएगा. हंस के कहा था तूने तब, कहो तुम्हारी नज़में भी डाल दूं उनमें, उनसे वजन बढ़ जाएगा. मैंने कहा था कल जो वक्त करेगा वो मत आज करो तुम. कल जो वक्त करेगा वो मत आज करो तुम. आंखें भर आई थी तेरी और कहा था मैं तो क्या वो वक्त भी न कर पाएगा. मैं तो क्या वो वक्त भी न कर पाएगा. डॉक्टर गुलजार साहेबांसारख्या दिग्गजांना कुसुमाग्रजांच्या कविता घ्याव्याच्या वाटल्या, यातच कुसुमाग्रजांची कृती आहे. मी काय त्या दोघांसाठी जोरदार करा. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचंच प्रेरणास्थान. शिवाजी महाराजांचे सरनौबत प्रतापराव गुजर यांच्या लढाईचा प्रसंग कवी कुसुमाग्रजांनी शब्दबद्ध केलेला आहे. उमराणीची लढाई.
बेहलोल खान स्वारी करण्यासाठी निघाल्याची वार्ता कळल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी मोहिमेची सूत्र सरनोबत प्रतापराव गुजर यांच्याकडे सोपवली. महाराजांच्या आज्ञेनुसार प्रतापराव रातोरात निघाले. 15,000 सैन्य घेऊन निघाले. 2 दिवसातच उमराणीला पोहोचले. मराठ्यांनी बेहलोल खानाला चारी बाजूनी घेतले. तिथे असलेले जलाशयही ताब्यात घेतले. तुंबळ युद्ध सुरू झाले. एकच कापाकापी झाली. मराठी सैनिकांनी 3 घटका खानाला दे माय धरणी ठाय करून सोडले. सूर्यास्त झाला तशी बेहलोल खान अर्ज करू लागला. गयावया करू लागला. प्रतापरावांना त्याची दया आली आणि खानास गिरफ्तार न करता त्यांनी त्याला धर्मवाट दिली. प्रतापरावांचे हे कृत्य महाराजांना कळले मात्र ते संतापले. प्रतापरावांची कानउघाडणी करणारे खरबरीत शब्दातले पत्र त्यांनी त्यांना दिले. सला काय निमित्त केला? चारी बाजूंनी शत्रूस घेरले का नाही? त्यास कचाटीस पकडून कैद का केले नाही? कशावरून तो पलटणार नाही? तुम्ही लष्कर घेऊन जाऊन बेहलोल खान येतो आहे त्याशी गाठ घालून बुडवून हत्या करून येणे, नाही तर तोंड न दाखवणे. महाराजांचे शब्द प्रतापरावांना जिव्हारी लागले. तोंड न दाखवणे या शब्दांनी ते अपमानित झाले, दुखावले गेले. उत्तेजित होऊन त्यांनी त्यांच्याबरोबर 6 स्वामिनिष्ठ सरदारांनी 40 मैलावर असलेल्या नेसरी खिंडीत बेहलोल खानाला गाठले. पण खानही सावध होता. प्रचंड युद्ध झाले. प्रतापराव आणि त्यांचे 6 सरदार यांनी दोन्ही हातांनी तलवार चालवली. खानाचे शेकडो सैन्य मारले गेले. अखेर प्रतापराव धारातीर्थी पडले आणि त्यांच्याबरोबर त्यांचे 6 सरदार सुद्धा खूप मोठा पराक्रम गाजून धारातीर्थी पडले. ती तिथी होती 14 शिवरात्र शके 1595 म्हणजेच मंगळवार 24 फेब्रुवारी 1674. कुसुमाग्रज यांनी काव्यबद्ध केलेल्या कवितेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या पत्राने होते. ते म्हणतात श्रुती धन्य जाहल्या श्रवणी आपुली वार्ता रण सोडून सेना सागर अंसा पळता अबलाही घरोघर खऱ्या लाजतीला आता भर दिवसा आम्हा दिसू लागली रात. ते कठोर अक्षर एक त्यातील जाळीत चालले कणखर काठर दिलं. माघारी वळणे काय मराठीशील विसरला महाशय काय लाविता जात. वर भिवई चढली दात दाबिती ओठ छातीवर तुटली पटबंधाची गाठ. ज्ञानातून उसळे तलवारीच पात वेडात मराठे वीर दोहले सात. जरी काल दाविली प्रभू गनिमांना पाठ जरी काल विसरलो जरा मराठी जात. हा असा धावतो आज अरी शिबिरात तव मान करी हा घेऊन शीर करात वेडात मराठे वीर दौडले सात. वीर
सरदार बहादर जाऊन उठले शेरे, रिगिरीत टाकले पाय रोवले भाले, उसळले धुळीचे निभतात निमिषात, उसळले धुळीचे निभतात निमिषात. वेडात मराठी वीर दौडले सात, वेडात मराठी वीर दौडले सात. आश्चर्य मुग्धटातून मागुती सेना, आश्चर्य मुग्धटातून मागुती सेना, अपमान भुजविला सात अर्पुनी माळा, छावणीत शिरले थेट थेट गनिमाना, उसळल्या उलटा जळत सात दर्यात, उसळल्या उलटा जळत सात दर्यात. वेडात मराठी वीर दौडले सात, वेडात मराठी वीर दौडले सात. खालून आगवर आग आग वाजून, खालून आगवर आग आग वाजून, समशीर उसळली सहस्र क्रूर इमानी, गर्दीत लोपले सात जीव ते मानी. सात जळाले अभिमानी बनव्यात, सात जळाले अभिमानी बनव्यात. वेडात मराठी वीर दौडले सात, वेडात मराठी वीर दौडले सात. दगडावर दिसतील अग्नी पेटल्या टाचा, ओढ्यात तरंगे अग्नी रंग रक्ताचा, क्षितिजावर उठतो अग्नी मेघ मातीचा, अद्याप विराळी कुणी वाऱ्यावर जात, अद्याप विराळी कुणी वाऱ्यावर जात. मराठी वीर दौडले सात, वेडात मराठी वीर दौडले सात. आ सर्वांनी नोटीस केलं असेल की सुप्रिया देशपांडे मॅडम ज्या आहेत त्या खाली बसून त्या घोड्यांच्या टापांचा आवाज काढत होते. तर जसं आदिवासांमध्ये एक्सपेरिमेंट करतो नवीन नवीन संगीतात, तसं त्यांनी या घोड्यांच्या टापांचा आवाज करण्यासाठी दोन नारळाच्या कवांच्या कवट्या आणल्या होत्या आणि त्या वाजवत होत्या. खूप खूप छान, खूप खूप छान. धन्यवाद. तुमच्यापैकी अनेकांना माहिती आहे की खरं तर ती आमच्या 5 जणींबरोबरच असते, पण आज काही कारणाने तिला शक्य नव्हतं, त्यामुळे पण आम्ही तिला म्हटलं नाही, तू आम्हाला आमच्या बरोबर आमच्या समोर तरी पाहिजे, बरोबर नाही तर समोर तरी. आणि नाही, पण आजची सगळी तांत्रिक बाजू तिने सांभाळलेली आहे. हे सगळं तुम्हाला जे आम्ही नवीन तुमच्यासाठी खास पहिल्यांदा करतोय, आणि ही सगळी मेहनत सुप्रियाची आहे. त्यामुळे तो जोरदार टाळ्या सुप्रियासाठी. आमचा भक्कम पाठिंबा आहे सुप्रिया. मंडळी, एक स्वामीनिष्ठ सेवक घरात येथे पडला. शिवाजी महाराजांनी आपला एक मोहरा गमावला. शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याला 3 महिने फक्त बाकी होते आणि ही घटना घडली. त्याच्या राज्याभिषेकाच्या सोहळ्याला थोडीशी दुःखाची झालर लागली. 350 वर्ष होत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला, आणि या बलिदानाला सुद्धा 350 वर्ष पूर्ण झाली आहेत.
3च दिवसांपूर्वी आज 27 फेब्रुवारी आहे आणि 24 फेब्रुवारीला हे बलिदान झालेलं आहे. मंडळी, आपण प्रतापराव गुर्जरांना अहंकारी, अविवेकी, अविचारी असं म्हणू पाहू? अजिबात म्हणणार नाही. कारण अहंकार, अविवेक, क्रूरपणा, माणुसकीहीनता हे सामान्य लोकांसाठी जरी अवगुण असले तरी एका सैनिकासाठी, एका देशभक्तासाठी, एका स्वामीनिष्ठासाठी ती आभूषणं असतात. म्हणूनच ते आपल्या ध्येयपथावर, ती आभूषणं असतात म्हणूनच ते आपल्या ध्येयपथावर अविचलपणे वाटचाल करू शकतात. खाकी या कवितेमध्ये कवी कुसुमाग्रज म्हणतात, या अवगुणांचं ते या कवितेत उदात्तीकरण करतात. ते म्हणतात, खाकीमधले असेच हे मन, खाकीमधले असेच हे मन, तारतम्य वा शून्यपणाचा विचार तेथे विरून जातो. खाकीमधले अशी माणसे, खाकीमधली अशी माणसे, माणुसकीचा गहिवर त्यांना येतच नाही, तो येऊन चालणार पण नाही. एकदा आपण प्रतापराव गुर्जर आणि त्या 6 सरदारांना जोरदार सलाम करूयात. पुढील कार्यक्रमाकडे वळण्याआधी आपण या संपूर्ण टीमची ओळख करून घेऊया. कवी कुसुमाग्रज वाचनालयाच्या प्रांगणात रुजलेलं अक्षरकाव्य हे आम्हा मैत्रिणींनी लावलेलं रोपटं आपणा सर्वांच्या संजीवक मदतीने, सहकार्याने बाळसदरत आहे आणि वेळोवेळी आपण आम्हाला संधी देऊन त्याला खतपाणीही घालत आहात. आज आम्हाला सांगायला अतिशय आनंद होत आहे की आज आमचा हा 11वा प्रयोग आहे. आपण एखाद्याला भेट म्हणून देताना जर पैसे देणार असलो तर 101 देतो किंवा 201 देतो, कधी झालं तरी 1 वर देतो, कारण 1 वर आला की त्याची वाटचाल अजून जोमात होते. तसा आमचा हा 11वा प्रयोग असल्यामुळे तो आम्हाला जास्त आनंददायक आहे. उत्सव कवितांचा ध्यास मराठीचा, उत्सव कवितांचा गौरव स्त्रीत्वाचा, उत्सव कवितांचा जिम्माड सरींचा, अशा वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित आम्ही कार्यक्रम केलेले आहेत. विशेष सांगायची गोष्ट म्हणजे पुण्याच्या साहित्य नगरीमधली मानाचं समजलं जाणारं जे साहित्य मंदिर आहे, पुण्यातलं साहित्य परिषद जी आहे तिथेही आम्ही कार्यक्रम केलेला आहे. या व्यतिरिक्त पुण्यामध्ये आमचे 2 कार्यक्रम झाले आणि आगामी आमचे कार्यक्रम आहेत ते म्हणजे 6 मार्चला मुलुंडला आमचा कार्यक्रम आहे हृदयस्थ कविता. त्यानंतर 30 मार्च गुढीपाडवा नवीन वर्ष दिनानिमित्त आमचा कार्यक्रम आहे लेणे शब्दसुरांचे 30 मार्च या दिवशी आमच्या खारघरला आहे. आमच्या सगळ्या मैत्रिणींची ओळख करून देते. सगळ्यात पहिली बसलेली आहे ती क्षमा खडतकर. ही संगीत विशारद आहे. तिचे गाण्याचे रेग्युलर प्रोग्राम चाललेले असतात विविध ठिकाणी. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की सप्त ग्रुपमध्ये सुद्धा ती एक मानाची गायिका म्हणून गात असते. त्यानंतर तिच्या शेजारी आहे शीतल देशपांडे. ती सुद्धा संगीत विशारद आहे, निवेदिका आहे. तिने आकाशवाणीवर निवेदनाचं काम केलेलं आहे. त्यानंतर आहे सायली रेडियकर, आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आहे. आपल्या या ज्येष्ठ नागरिकच्या कार्यक्रमातही तिने निवेदनाचं काम केलेलं आहे आणि ती सुद्धा सप्त ग्रुपमध्ये निवेदनासाठी ती खूप प्रसिद्ध आहे. सप्त ग्रुपमध्ये कारण तिचं निवेदन ऐकण्यासाठी लोक येत असतात असं आम्हाला अनेकांकडून कळतं. तिच्या शेजारी आहे पल्लवी देशपांडे. ही सुद्धा उत्तम निवेदक म्हणून आता तिला विविध कार्यक्रम मिळत आहेत. आपल्या ज्येष्ठ नागरिकमध्ये सुद्धा तिने निवेदनाचं काम केलेलं आहे. तर अशी आमची सगळी टीम आहे आणि मी प्रज्ञा लळींकर. कार्यक्रम करण्याची खूप इच्छा असते आणि या सगळ्या तरुण मुलींना धरून ठेवते. मलाही स्वतः थोडंसं तरुण झाल्यासारखं वाटतं. आणि सुप्रिया देशपांडे आणि सुप्रिया देशपांडे आज तिने आमचं तंत्र सहाय्य ही जी बाजू आहे ती तिने सांभाळलेली आहे. सुप्रियाबद्दल विशेष सांगायचं म्हणजे संगीत विशारद पण आहे आणि एनर्जी ऑडिटर म्हणून पण ती काम करते. आणि प्रज्ञाताईंनी सांगितलं नसेल पण त्या स्वतः एक उत्तम कवयित्री आहेत आणि त्या बऱ्याच ठिकाणी त्यांच्या कवितांचं वाचन करायची संधी त्यांना मिळत असते. पण अतिशय नम्रपणे त्यांनी आज संधी काढलेलं आहे.
मंडळी, आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे वळतो आहोत. वेगळ्या प्रकारच्या सुद्धा कवी कुसुमाग्रजांनी अनेक कविता लिहिलेल्या आहेत. विरोधाभासातून मानवी जीवनाचे, मनाचे, भावभावनांचे चित्रीकरण त्यांच्या अनेक कवितांमध्ये आलेलं आहे. कविवर्य कुसुमाग्रज हे मितभाषी होते, मिश्किल होते आणि कमी शब्दांमध्ये जीवनातील कटू सत्यावर, छोट्या छोट्या अनुभवांवर मार्मिक भाष्य त्यांनी केलेलं आहे. मध्यम वर्गासमोर आलेली एक छोटीशी समस्या सुद्धा कवी आणि शायर गुलजार यांना सुद्धा खूप आवडली होती आणि कोणाच्याही लक्षात येणार नाही किंवा प्रत्येकाची जी एक ऑकवर्ड स्थिती होते त्यावर सुद्धा कवी कुसुमाग्रजांनी एक छानशी कणिका म्हणतात त्याला, ती रचलेली आहे. अशा आपण कवी कुसुमाग्रजांच्या कवितांचा एक वेगळा पैलू म्हणून याकडे बघणार आहोत आणि त्यांच्या काही कणिका ऐकणार आहोत. विवाह भाया पूर्ण यशस्वी. बरं का, विवाह भाया पूर्ण यशस्वी काय असावी शर्त? एक पक्ष अति मठ्ठ असावा, एक पक्ष अति मठ्ठ असावा, दुजा असावा धूर्त. लैला मजनू कधी विवाहित झाले असते काय? लैला मजनू कधी विवाहित झाले असते काय? अहो झाले असते तर ते लैला मजनू उरले असते काय? साखर कण तोंडात धरुनी मुंगी चालत होती. बरं का, साखर कण तोंडात धरुनी मुंगी चालत होती. शिट्ट्या मुंगीत पोलीस खाते जमले तिच्या भोवती. आता ही पुढची कणिका आहे ती नक्कीच इथे असलेल्या प्रेक्षकांसाठी नाहीये, कारण तुमचा टाळ्यांचा कडकडाट आमच्यापर्यंत पोहोचतोय. कणिका अशी आहे. एक ओळ ऐकून म्हणाला, एक ओळ ऐकून म्हणाला कविता दिव्य महान. एक ओळ ऐकून म्हणाला कविता दिव्य महान. तोंडावर मग दुलई ओढून घोरू लागला छान. हाय जाहलो अगतिक आम्ही, हाय जाहलो अगतिक आम्ही, हेही ना घडतेही. हाय जाहलो अगतिक आम्ही, हेही ना घडतेही. चार दिशांना अश्व धावता, रथ जागेवर राही. मध्यम वर्गापुढे समस्या हजार असती. मध्यम वर्गापुढे समस्या हजार असती, परंतु त्यातील एक भयानक फार उग्रती. परंतु त्यातील एक भयानक फार उग्रती. पीडित सारे या प्रश्नाने धसका जीवी. पीडित सारे या प्रश्नाने धसका जीवी. चहा कपाने प्यावा अथवा बशी घ्यावा. अशी कुचंबणात आलेली माणसं खूप असतात. आपल्या आजूबाजूला सुद्धा आपण अनेक लोकांशी बघतो की ती त्यांना व्यवहार ज्ञान नसतं, स्वार्थी विचार ते करूच शकत नाही, सतत ते दुसऱ्यांचा विचार करतात. अशी माणसं या भौतिक जगामध्ये खुळी माणसं म्हणून ओळखली जातात. कोणी वेडी असतात. त्यांच्या कवितांमध्ये, कवी कुसुमाग्रजांच्या कवितांमध्ये तर वेड्या लोकांना, खुळ्या लोकांना जास्तच महत्त्व आहे असं वाटतं. कारण प्रेमामध्येही कर्तव्याचे, वास्तव्याचे भान असलेला प्रियकर आपल्या पत्नीला म्हणतो, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. ध्वज त्याचे कनकाचे लागतील गडावर, ध्वज त्याचे कनकाचे लागतील गडावर, उजेडात दिसू वेळे आणि ठरू अपराधी. तर स्वामीनिष्ठेच्या वेडात 7 मराठे वीर मृत्यूला कवटाळतात. अशी माणसं या भौतिक जगामध्ये खुळी म्हणूनच ओळखली जातात. आपल्या अवतीभोवती सुद्धा ही अशी माणसं खूप असतात आणि आपण त्यांना सहजपणे चेष्टेचा विषय करत असतो. अशा खुळ्या माणसांचे बारकावे कुसुमाग्रजांनी मजेशीर पद्धतीने टिपले आहेत. तुम्हाला दिसले तर तुम्ही सुद्धा अशा खुळ्या माणसांना नक्की ओळखा. हेच ते खुळे किंवा हीच ती खुळी असं म्हणाल. पण सावध राहा. कवी कुसुमाग्रजांनी सुद्धा सावध भूमिका घेतलेली आहे. या कवितेत ते म्हणतात, अशी माणसे खुळी बावळी.
ते ती किंवा तो म्हणत नाही बरं का. ऐकूयात कविता पुढे. वैधानिक चेतावणी. ही कविता ऐकत असताना पती आणि पत्नी दोघेही आलेले असतील तर त्यांनी कृपया एकमेकांकडे बघू नये. घरी गेल्यानंतर काही विपरीत परिणाम झाल्यास अक्षर काव्यसमूह जबाबदार असणार नाही. अशी माणसे खुळी बावळी, अशी माणसे खुळी बावळी जाती बाजारात. कमी आणती जिन्नस, पैसा जास्त सदा देतात. अशी माणसे खुळी बावळी. असो नसो गाडीला गर्दी, बरं का, असो नसो गाडीला गर्दी, जागा नसते यास, उभ्या उभ्यानं प्रवास करती, उभ्या उभ्यानं प्रवास करती, त्रास नको कोणास. घड्याळ असते जवळ, घड्याळ असते जवळ, परिते किल्ली वाजूनी बंद. विलंब करीती सर्व ठिकाणी, विलंब करीती सर्व ठिकाणी, अहो चाल मुळातच मंद. हरवती सदऱ्याच्या गुंड्या, हरवती सदऱ्याच्या गुंड्या, बूट सापडे एक. घरोघरचं दृश्य आहे. हरवती सदऱ्याच्या गुंड्या, बूट सापडे एक. मुदत वार झाल्यावर जाती, बटवायाला चेक. कागद हरवे कचेरीत, कागद हरवे कचेरीत, ते मेजा खाली शिरती. कागद हरवे कचेरीत, ते मेजा खाली शिरती. धांदलीत त्या पैसे पडती, दौट सांडते वरती, दौट सांडते वरती. पडती झडती अडखळती, पडती झडती अडखळती हे पराभूत व्यवहारी. वावरती या जगी, वावरती या जगी, परंतु अन्य जगात पथारी, परंतु अन्य जगात पथारी. कवी कुसुमाग्रज हे सौंदर्याचे उपासक आहेत. ते प्रकाशाचे पूजक आहेत आणि सत्याचे प्रचारकही आहेत. त्यांनी आपल्या कवितेमध्ये उषःकालचं वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात, हिमबिंदू बिलगुनी फुलांना पानांवर बसती, हिमबिंदू बिलगुनी फुलांना पानांवर बसती, हलती हळू आळ्यावरती. जोजावती जणू नवथर बाला, जोजावती जणू नवथर बाला, ही बाळेची मणी, झाला उषःकाल राणी, झाला उषःकाल राणी. त्यांच्या काव्यामध्ये वेद आणि उपनिषदातून जी सूक्त आहेत त्याची प्रचिती येते. त्यांची शब्दसंपदा म्हणजे जड जवाहरांनी ओसंडून वाहणारे कुबेराचे रांजण आहेत असं वाटतं. श्रावण महिन्याचं वर्णन करणारी प्रसन्न कविता आपल्या मनालाही आनंद आणि प्रसन्नता देऊन जाते. ऐकूया हसरा नाही. हसरा नाचरा जरासा नाचरा, हसरा नाचरा जरासा नाचरा, सुंदर साजरा श्रावण आला. हसरा नाचरा जरासा नाचरा, सुंदर साजरा श्रावण आला. तांबूस कोमल पाऊल टाकीत, तांबूस कोमल पाऊल टाकीत, भिजल्या मातीत श्रावण आला, भिजल्या मातीत श्रावण आला. मेघात लावीत सोनेरी निशाणे, मेघात लावीत सोनेरी निशाणे, आकाश वाटेल श्रावण आला, आकाश वाटेल श्रावण आला. सुंदर साजरा श्रावण आला. हसरा नाचरा जरासा नाचरा, सुंदर साजरा श्रावण आला. लपट छपट हिरव्या रानात, लपट
हिरव्या रानात किशोर शिंपीत श्रावण आला, किशोर शिंपीत श्रावण आला. इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी, इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी, संध्येच्या गगनी श्रावण आला, संध्येच्या गगनी श्रावण आला. सुंदर साजिरा श्रावण आला. हसरा नाचरा जरा साला जरा, सुंदर साजिरा श्रावण आला. लपे ढगा मागे धावे माळावर, लपे ढगा मागे धावे माळावर, असा खेळ कर श्रावण आला, असा खेळ कर श्रावण आला. सृष्टीत सुखाची हरित पेरणी, सृष्टीत सुखाची हरित पेरणी, आनंदाचा धनी श्रावण आला, आनंदाचा धनी श्रावण आला. सुंदर साजिरा श्रावण आला. हसरा नाचरा जरा साला जरा, हसरा नाचरा जरा साला जरा, सुंदर साजिरा श्रावण आला, सुंदर साजिरा श्रावण आला, सुंदर साजिरा श्रावण आला, सुंदर साजिरा पु ल देशपांडे म्हणतात, माझे तारुण्य जन्माला आले ते कुसुमाग्रजांनी मराठी साहित्याच्या आकाशात सोडलेल्या विशाखा नक्षत्रावर. कवी कुसुमाग्रजांचा हाच विशाखा काव्यसंग्रह वाचून वि स खांडेकर म्हणाले, आजच्या साहित्यिक क्षितिजावरील एक तेजस्वी तारा या दृष्टीने त्यांच्याकडे अनेक रसिक लोक पाहत आहेत. पुढील ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी नक्कीच कुसुमाग्रज असतील असं भाकीतही वि स खांडेकर यांनी करून ठेवलं होतं. त्यांची वाणी सत्यात उतरली आणि वि स खांडेकरांनंतर बरोबर 14 वर्षांनी कविवर्य कुसुमाग्रज यांना भारतीय साहित्य विश्वात अतिशय मानाचा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला. एकदा जोरदार टाळ्या. हा पुरस्कार स्वीकारताना त्याच्या मनोगतामध्ये उत्तरामध्ये कवी कुसुमाग्रज काय म्हणतात, ते म्हणतात, हा गौरव माझ्या मायभाषेचा जिच्या खांद्यावर मी उभा आहे, त्या वाङ्मयीन परंपरांचा ज्यांच्या हातात हात घालून मी प्रवास करत आहे, आणि त्या समकालीन साहित्यिकांचाही आहे. ज्ञानेश्वर, तुकारामादी आणि केशवसूत गडकऱ्यांनी संपन्न केलेल्या मराठी भाषेचे ऋण मस्तकावर घेऊनच मी हा पुरस्कार स्वीकारत आहे. कविवर्य कुसुमाग्रजांची इदम न मम ही जी भावना आहे ही इथे स्पष्ट दिसून येते. त्यांनी अगदी आपल्या पूर्ण कर्तृत्वाचं, आपल्या साहित्यिक जी काही त्यांची वाटचाल होती त्याचं जे श्रेय आहे ते त्यांच्या पूर्वसुरींना दिलेलं आहे, आणि म्हणूनच त्यांचा जो इदम्न भाव आहे हा भाव त्यांच्या कवितेमध्ये सुद्धा उतरलेला आपल्याला दिसतो. त्यांची एक सावता ही कविता आहे, आपण ऐकूया. तुमची आमराई तर छान बहरली आहे. बहरू द्या, बहरणं हा झाडांचा धर्म आहे. लोक येतात, फळं खाऊन जातात. खाऊ द्या, खाणं हा लोकांचा स्वभाव आहे. गोड असल्यास दुवा आणि आंबट असल्यास शिव्या देतात. अहो, दुवा आणि शिव्या देण्यासाठीच असतात. कोणी कुऱ्हाडी आणतात, फांद्या तोडतात. तोडू द्या, फांद्या कुऱ्हाडी तोडण्यासाठीच असतात. कोणी वर चढतात, खाली पडतात. अहो, पडू द्या,
तो नियमच आहे की गुरुत्वाकर्षणाचा. तुम्हाला काहीच खेदखंत नाही? त्या झाडांशी तुमचं काही नातं नाही? नातं होतं गुदमरून टाकणारं. नातं होतं गुदमरून टाकणारं जेव्हा मी माळ खणला, रोपं रुजवली, मशागत केली, तेव्हा आणि तोपर्यंतच झाडं बहरली, वर आली आणि ते नातं गेलं मुळांसह जमिनीच्या कुशीत अंतर्धान पावलं कायमचं. आता ती झाडं आहे त्यांना माया देणाऱ्या मातीची. ऊन देणाऱ्या सूर्याची, पाणी देणाऱ्या पावसाची. ती झाडं आहे ऊन देणाऱ्या मातीची, माया देणाऱ्या मातीची, ऊन देणाऱ्या सूर्याची आणि पाणी देणाऱ्या पावसाची. मी आहे मालक 7/12च्या नोंदी पुरता. कवी कुसुमाग्रज म्हणतात, भीत्या भावनेस द्यावयास धीर, पाषाणासी थोर मीच केले. भीत्या भावनेस द्यावयास धीर, पाषाणासी थोर मीच केले. दुर्बलता माझी झाकायास गेलो, अधिक जावलो दुर्बल मी. कवी कुसुमाग्रज हे मानवतावादी कवी आहेत. पाषाणात देव पाहण्यापेक्षा माणसातील, सजीवातील, निसर्गातील परमेश्वराचा अंश पहा असं ते म्हणतात. त्यांना मदतीचा हात द्या अशी ठोस भूमिका ते घेतात. पुण्या मुंबईच्या कडच्या एखाद्या समारंभाला ते जाणार नाही, पण एखाद्या आदिवासी शाळेमध्ये मुलांचा एखादा कार्यक्रम असेल तर मात्र ते तिथं आवर्जून सगळ्या अडीअडचणींवर मात करत जातात. पण प्रस्थापित समाजाला सामाजिक संकेत हे जास्त महत्त्वाचे वाटतात, हो की नाही? देवालाही आपण कधी कधी वेठीस धरतो. चहापेक्षा कधी कधी किटली गरम असते आणि सर सलामत तो पगडी 50 असं पूर्वी म्हणलं जायचं. आता म्हणतात पगडी सलामत तो सर 50 अशी आता अवस्था झालेली आहे. अशाच अर्थाची त्यांची एक कविता आहे, गाभारा. दर्शनाला आला या, दर्शनाला आला या, पण या देवालयात सध्या देव नाही. या देवालयात सध्या देव नाही. गाभारा आहे, चांदीचं मखर आहे, सोन्याच्या समया आहेत, हिऱ्यांची झालर आहे. त्याचंही दर्शन घ्यायला हरकत नाही. वाजवाती घंटा आणि असे इकडे या. पाहिलात ना तो रिकामा गाभारा? नाही, तसं नाही. एकदा होता तो तिथे. काकड आरतीला उठायचा, शेजार तिला झोपायचा, दरवाजे बंद करून बरोबर 12ला जेवायचा, 2 तास वामकुक्षी घ्यायचा. सारं काही ठीक चाललं होतं. रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीक पडत होते पायाशी. दक्षिण दरवाजाजवळ मोटारींचे भोंगे वाजत होते, मंत्र जागर होत होते. रेशमी साड्या, टेरींचे सूट समोर दुमडत होते. बँकेतले हिशोब हरिणीच्या गतीने बागडत होते. सारे काही घडत होते हवे तसे. पण एके दिवशी आमचं दुर्दैव. उत्तर दरवाजाजवळ अडकलेला कोणी एक भणंग महारोगी तारस्वरात ओरडला, बाप्पाजी बाहेर या. आणि काकड आरतीला पहाटे आम्ही पाहतो तो गाभारा रिकामा. पोलिसात वर्दी आम्ही दिलीच आहे. परत कदाचित येईलही तो. पण महारोग्यांच्या वस्तीत तो राहिला असेल तर त्याला पुन्हा प्रवेश द्यावा की नाही याचा विचार करावा लागेल.
याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टींना. जयपूरला पत्रव्यवहार चालू आहे बरं का. पत्रव्यवहार जयपूरला चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी. पण तूर्त गाभाऱ्याचं दर्शन घ्या. तसं म्हटलं तर गाभाऱ्याचंच मात्र अंतिम असतं, कारण गाभारा सलामत तो देवपचार. वृत्तबद्ध कवितांचा जमाना मागे पडला आणि मुक्त छंदातल्या कवितांनी नियम बंधनं या सगळ्यामधून कविता मुक्त झाली. आता तर या मुक्त छंदाचं नवीन रूप म्हणजे स्वैर मुक्त छंद. सलील कुलकर्णी तर विनोदानं म्हणतात, लोकांना असं वाटतं की आडवं लिहिलं की गद्य आणि उभं लिहिलं की कविता. शंकर वैद्य कुसुमाग्रज यांच्या कवितांविषयी फार छान लिहितात. ते म्हणतात, त्यांच्या कवितांमध्ये वाणीचा ओघ असतो. दीर्घ वाक्य असली तरी ती लयदारपणे येतात आणि अशीच एक मुक्त छंदातली कविता आपण ऐकणार आहोत. आपलेच प्रतिबिंब आरशात पाहावे आणि दचकावे तशी ही कविता. आपल्याच मनातला मी आणि मी. कवितेचं नाव आहे कोण. बसलो असता निवांत रात्री टकटक झाली दारावरती. बसलो असता निवांत रात्री टकटक झाली दारावरती. दार उघडता आत सरकली कोणी व्यक्ती. बारीकतेने बघता कळले हुबेहूब ती प्रतिमा माझी दुसरी होती. बारीकतेने बघता कळले हुबेहूब ती प्रतिमा माझी दुसरी होती. घाबरलो मी, चाचरलो मी, पुसले त्याला कोण कशाला. पुसले त्याला कोण कशाला. स्मित संभावित करून म्हणे तो पिशाच मी तव. स्मित संभावित करून म्हणे तो पिशाच मी तव. गतकालाच्या थडग्यामधला निवास गोंजट असह्य झाला म्हणून आलो. मालक जेथे तिथेच थारा मिळे आम्हाला. पिशाच परिते माझे होते. पिशाच परिते होते माझे. आपुलकीने स्वागत केले. गप्पा झाल्या दूरपणाचे अंतर तुटले. आठवणींचे पर्व चाळता काळीज कढले. वाद बखेडे कधी पेटता बंदिवान वाघासम. चिडून बोललो परस्परांना स्वरही चढले. अखेर होता पहाट. अखेर होता पहाट गेला एक आमच्या मधला निघुनी. अखेर होता पहाट गेला एक आमच्या मधला निघुनी. गेला कोण. गेला कोण आणि कोण राहिला. हे मज आता जन्मभराचे कोडे पडले. हे मज आता जन्मभराचे कोडे पडले. मंडळी, पुढचं जे सादरीकरण आहे ना, त्यावर मी काहीही जास्त बोलणार नाही आहे, कारण काही बोलण्याची आवश्यकताच नाही आहे. पुढचं सादरीकरण आहे नटसम्राट. त्यांच्या या कलाकृतीवर काळानेच आपली मोहर उमटवलेली आहे, अजरामर अशी. या नाटकाची भाषाशैली, यातली स्वगत, नाट्य हे सारच काळातील आहे. आपण थेट या सादरीकरणाकडे वळूया. आज मगाशी मी एक गंमत आणली आहे बागेतून आलो तेव्हा. ओळख पाहू. काय आणलंय. भजी तर नाही. खाण्यात जमा नाही. खाण्यात जमा नाही. मागच्यासारखं रामायण व्हायचं. ओळखलं.
मोगऱ्याची फुलं बामटे, तू ग कसं ओळखलं? तुम्ही मगाशी आल्यापासून खोलीत सुगंध दरवळलाय. वाचण्याच्या नादात मी विसरूनच गेले. एक केसात होऊ ईश हातात द्या माझ्या. कुणाच्या बागेवर डल्ला मारला? अगं बाग कोणाची असली तरी फुलं देवाची असतात. प्रत्येक फुलाच्या प्रत्येक पाकळीवर परमेश्वराने सही केलेली असते. अगं त्या माळ्याला मगाशी मी तेच सांगत होतो. मग पटलं का त्याला ते? नाही पटलं. शेवटी त्याला एकच पटलं की मी किर्लोस्कर साहेबांचा सासरा आहे. सरकार लोकांना क्षुद्र गोष्टी पटतात, मोठा नाही पटत. बरं बरं ते जाऊ दे. तुम्ही जरा बसा इथे. गेले काही दिवस माझ्या मनामध्ये एक विचार येतोय. आज सांगून टाकते. कसला कसला विचार येतोय? आपण आता इथं राहू नये असं वाटतंय मला. आपण जाणार कुठे मग? आपण आपल्या गावी जाऊ, मोरवाडीला. तुला इथे त्रास होतोय का कावेरी? तुम्हाला कळत नाहीये का? कळतंय ग. या अडगळ घरात आपले बाळ बिछाने आले तेव्हाच सगळं स्पष्ट झाले. पण सरकार ही पोरं सभ्य आहेत. मनात काही असलं ना तरी बोलून दाखवत नाही. तेव्हा आपल्यालाही काही कळत नाही असं निदान आपण दाखवावं. आणि हाताला येईल त्या फांदीला धरून लोंबकळत राहावं. यातच शहाणपणा नाही का? नाही नाही नको. अशाने माझी तब्येत कधीच सुधारायची नाही. आणि वाडीला गेल्यावर सुधारेल. अहो तिथे मोठा डॉक्टर बघायला सुद्धा मिळणार नाही सरकार. न मिळो. कपड्यात शिरलेल्या कुसळासारखे झालो आहोत आपण. कुसळाचा काटा होण्या अगोदर आपण शहाणपणानं निघावं हे बरं. नव्याचे 9 दिवस केव्हाच संपून गेले. आता एकत्र बसणं नाही की बोलणं नाही, थट्टा मस्करी तर नाहीच नाही. अहो रागावणं सुद्धा नाही. असं होणारच सरकार. कार्टीची दिवसभर किती धावपळ चालू असते तुम्ही पाहताय ना. मग जावयांच्या डोक्यावर हे एवढं डोंगरा एवढं कामाचं ओझं आहे सरकार. खरंय बाह्याचारी सगळं बरं आहे तोवरच निघूया आपण. आपणही त्यांचा अंत पाहायला नको. प्रेम टिकायला सुद्धा माणसं जरा दूरच असावी लागतात. ठीक आहे सरकार, बरोबर आहे तुमचं. खरं म्हणजे अगदी माझ्या मनातलंच बोललात तुम्ही. आपण वाडीला गेलो तर सगळ्या गोष्टी अगदी सुरळीत आणि सुखाच्या होतील. पण सरकार आपण कोणावर रागवायचं नाही. जे झालं ते झालं. मान्य आहे सरकार, मान्य आहे. पण आपण पोरीला माहेर द्यायला पाहिजे, नातवंडांना आजोळ द्यायला पाहिजे आणि मुख्य म्हणजे काहीतरी द्यायला पाहिजे. आपण घेण्याचा सोस बंद करून काहीतरी द्यायला पाहिजे. बस ठरलं कावेरी, आपण वाडीला जायचं. नशीब आपलं वाडीतलं घरटं आपण कोणाला देऊन टाकलं नाही. बाकी आता त्याची काय दशा झाली आहे देव जाणे. त्याची काळजी नको. एकदा काही घर सुटलं ना की माझा बिछानाही सुटेल. मग मी माझ्या स्वतःच्या हाताने भिंती लिंबून काढली, जमीन चालली, रंग देखील मीच देईन. एकदा तो कमरेला पदर बांधला ना की खोपट्याचा राजमहाल करेन मी. तुम्ही मात्र मध्ये मध्ये लुडबुड करायची नाही ना, की माझ्या अंगावर ओरडायचंही नाही. सांगून ठेवते. सांगितलं तर बरं केलं. बाकी तिथे जाईपर्यंत लक्षात बरीच राहायला हवं होते. आणि गडे ईश येतं हो एखाद्या वेळी तोडगा. अरे एवढे की त्या तितकं कासावीस कशाला व्हायला पाहिजे. थांबलेल्या अंगावर गुलाब पाणी शिंपडल्यासारखं वाटतं अगदी. काय म्हणत होतीस? माझी एक आपली 12 दिवसाची हौस आहे हो. काय ग? तिथं गेलो ना
की आपण आपल्या घराला असं कुंपण करू आणि मग एक तुळशी वृंदावन बांधू. तथास्तु. हार विकला, त्याचे 1,500 रुपये आहेत अजून माझ्याजवळ. कुठे ते? आणि मला आठवतच नाही. आहे अहो, पॉट खालच्या ट्रंकेत ठेवले. शिवाय पाटल्या आहेत, 4 बांगड्या आहेत, 2 अंगठ्या पण आहेत. आपण सगळं विकून टाकूया आणि 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 एक लहानसं शेत विकत घेऊ. पण एक शेत आहे आपलं सरकार. हो, मग शेतीची अवजारं घेऊ, बैल घेऊ आणि मग तुम्ही स्वतः शेतकरी व्हायचं. वा वा वा, सुंदर कल्पना आहे. उभाट्यावर सोनसडा झाला की मी बैल घेऊन शेतावर जाईल. आकाशातल्या केशर कस्तुरीचा आस्वाद घेत मी कधी स्टेजवर गाणी म्हटली नाही सरकार, पण विहिरीवर मोठ चालवताना म्हणेन. आणि ते नाही जमलं तर नाटकातली भाषणं म्हणेन. काय मोठा चालवेन, नांगर धरीन, काय वाटेल ते करेन. आणि मग सूर्य माथ्याला आला ना की बांधाच्या पाय वाटेनं तू येशील माझी भाकर घेऊन. पण सांगून ठेवतो, कावेरी तू स्वतः आलं पाहिजे. जर कुणा गड्या माणसाला पाठवलं तर मी त्याला विहिरीतच ढकलून देईन. सांगून ठेवतोय, माझा राग कठीण असतो. काय येईल ना, हो मीच येईन. आणि बरं का कावेरी, तुला वृंदावन हवं ना, तसं मला थिएटर हवं. थिएटर? म्हणजे बाहेरच्या पडवीला आपण थिएटर म्हणायचं. बरं, तिथं मग मी माझ्या नाटकाची सगळी पुस्तकं ठेवीन आणि मग नाटकातली भाषणं मोठ्याने म्हणत बसीन. पण मग कुरकुर करायची नाही, तक्रार करायची नाही, कंटाळा बसतात म्हणून. नाही करणार. रामाजी शेलार, सयाजी शेलार जागले झालं तर कोळी, सगळ्यांना खूप आनंद वाटेल. पारावरच्या बैठकी आमच्या पुन्हा फुलून येतील कावेरी. मनाला शरीराला काचणारे सगळे साखळदंड मोकळे होतील आणि खूप खूप मोकळे हो. कावेरी कावेरी कावेरी, ईश मोठ्याने काय हाका मारायच्या? कोणी ऐकलं तर काय म्हणतील? काय म्हणतील की म्हाताऱ्याला बायकोचं नाव अजून आठवतंय. कावेरी, गेली 50-60 वर्ष मी तुला एक गोष्ट सांगायची, ती विसरूनच गेलो बघ. पण आज सांगणार आहे मी ती. कोणती ती? कावेरी तू मला खूप खूप आवडतेस. मी खूप प्रेम करतो ग तुझ्यावर. ह्या काही सांगायच्या गोष्टी आहेत का? आणि मला काही माहीत नाही का ते, तरी पण एकदा सांगावंसं वाटलं. एक विचारू का? रागवायचं नाही. रागवायचं? विचार काय? मला सवती किती होत्या? बापरे, अगं आठवणीतल्या मावळतीवर हे जुने जमा खर्च आता कसे लक्षात येणार कावेरी? पण तुला एक सांगतो कावेरी, तुला सवत कुणीही नव्हती. होत्या त्या फक्त माझ्या मैत्रिणी होत्या. मी मैत्रिणी नव्हते? तू बायको होतीस कावेरी. का? बायको मैत्रीण असू शकत नाही? असू शकते, नवे असते, पण मैत्रिणीपेक्षा आई जास्त असते. दिवाणखाना कमी असते, पण देऊळ जास्त असते. बर, थोडक्यात बायको म्हणजे बंदर असतं कावेरी, नवऱ्या नावाच्या गलबतासाठी. बापरे, फारच दुर्घट विषय दिसतोय. गलबत शिडं उभारून समुद्रात मुसाफिरी करायला बाहेर पडतं. या दर्यात शिरावं, किनारे पाहावे, चंद्र चांदण्यांची सोयरी करावी. कावेरी जगणं असं असावं की पावला पावलावर मरणाशी मुलाखत व्हावी. पण हे सारे उद्रेक अंगावर घेताना गलबत सतत पाहत असतं आपल्या बंदराकडे. गलबताच्या पराक्रमाचा उदय बंदरातच होतो, विजयाचे उत्सवही बंदरातच, आणि पराजयाचं सांत्वनही त्याला बंदरातच मिळतं. अशी आहे या बंदराची महती.
म्हणजे बायकोची, म्हणजे कावेरी तुझी. नाही, महती चांगली आहे, पण खरं सांगा हं, अजून मेनकाताईंची आठवण येते? अगं, अनेक जखमातली तीही एक जखमच, आणि तीही घेऊन शेवटी माझ्या बंदरातच आलो मी. तिथेच सांत्वन मिळालं मला. तुमचं उत्तर मला माहिती होतं, फक्त एकदा विचारून घ्यायचं होतं. मनात काही रुखरुख राहायला नको. सगळी गाठोडी मागे ठेवून मोकळ्या मनाने पालखीत बसता यायला हवं. माझ्या आधी सोनं होईल माझं. आणि माझं काय होईल कावेरी? कावेरी बंदरच नाहीसं झालं तर गलबतानं जायचं कुठं? अहो, जाऊ दे, उगीच गंमत केली मी काही कुठे जात नाही आणि कुणाला जाऊही देत नाही. पण मोरवाडीला जायचं आपलं नक्की ना? हो, ठरलं. मंडळी, कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत. आता फक्त शेवटची 3 फक्त सादरीकरणं आहेत. पण लक्षात आलं असेल आपल्या की अजून एकही प्रेम कविता झालेली नाही का? ह्या नाटकातला आपण संवाद ऐकला, पण तो सुद्धा फार 60 नंतरचा वगैरे असा. मंडळी, कुसुमाग्रजांची प्रेमाची व्याख्या तुमच्या आमच्यासारखी साधी नाही बरं का. ती व्यापक आहे, थेट आहे, सूर्यासारखी तेजस्वी आहे आणि पृथ्वीसारखी समर्पित आहे. आनंद चित्रपटावर आधारित नाटकातील नायक आपल्या प्रेयसीला जेव्हा आपली प्रेमभावना सांगू शकत नाही, तो खूप प्रयत्न करतो, हवा पाण्याच्या गप्पा मारतो, पण प्रेमाविषयी काही बोलत नाही, तेव्हा त्याचा मित्र वैतागतो. आणि ज्या मित्राला मृत्यू समोर असतो, आनंद पिक्चर आपल्या सगळ्यांना माहिती असेल, मृत्यू समोर असतानाही जगण्यावर प्रेम करणारा तो मित्र त्याला म्हणतो, प्रेम कर भिल्लासारखं. ऐकूया. पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा. पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा. पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. मोरासारखा छाती काढून उभा राहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा. सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. शेवाळलेले शब्द आणि यमक छंद, शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय? डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनु बांधील काय? उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत पश्चिम फिरत, जास्तीत जास्त 12 महिने बाई राहील झुरत. नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय? म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ. म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ. प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ. प्रेम म्हणजे बडवा होऊन जाळत जाणं. प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं. प्रेम कर भिल्लासारखं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, बुरजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस. शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, बुरजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस. उधळून दे तुफान सारं काळजामध्ये साचलेलं, उधळून दे तुफान सारं काळजामध्ये साचलेलं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. हे असं जाणणारं, जळणारं आणि उजळवणारं प्रेम हे संपूर्ण विश्वाला कवेत घेण्यासाठी हात पसरून उभं असतं. कारण कुसुमाग्रज म्हणतात प्रेम कुणावर करावं, प्रेम कुणावर करावं, कुणावरही करावं. प्रेम कुणावर करावं, कुणावरही करावं. ज्याला तारायचं त्याच्यावर तर करावंच, पण ज्याला मारायचं त्याच्यावरही करावं. कारण
कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश. प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश, त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि त्याच्या भविष्यकालातील अभ्युदयाची आशा एकमेव. कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश, त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्यकालातील त्याच्या अभ्युदयाची आशा एकमेव. देव, देश आणि धर्म आणि अर्थात धर्म म्हणजे मनुष्य धर्म यावर नितांत प्रेम करणाऱ्या कवी कुसुमाग्रज यांच्या कविता आपल्या सगळ्यांना सतत प्रेरित करत राहतील, अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ देत राहतील, सीमेवरील सैनिकांना विश्वास देतील की त्यांचे आम्हाला सतत स्मरण आहे. ऐकूयात कविता रक्त तुझे हे. रक्त तुझे हे भारतवीरा जमिनीमध्ये जिरावयाचे, नाही नाही त्रिवार नाही. तेज तुझे अजरामर दीपा सरहद्दीवर मरावयाचे, नाही नाही त्रिवार नाही. रक्त तुझे हे भारतवीरा जमिनीमध्ये जिरावयाचे, तेज तुझे अजरामर दीपा सरहद्दीवर मरावयाचे, नाही नाही त्रिवार नाही. शरीराचे लोखंड करोनी, शरीराचे लोखंड करोनी गरनाळी ज्वालात उभा तू राहिलास मरणाच्या द्वारी. शरीराचं लोखंड करोनी गरनाळी ज्वालात उभा तू राहिलास मरणाच्या द्वारी. तुकडे पडले देहाचे पण गर्वित गर्दन झुकली काही, नाही नाही मुळीच नाही. का घुटमळतो जीव तुझा, का घुटमळतो जीव तुझा जा, तव रक्ताची शपथ आम्हाला. जो जो आहे जिवंत त्याला कोण असा नादान जयाला, या रुधिराचे बंधन नाही, नाही नाही कुणीही नाही. गगनाचा रस पिऊन झेंडा हिंद भूमीचा झळकत आहे शिखरावरती हिमालयाच्या. गगनाचा रस पिऊन झेंडा हिंद भूमीचा झळकत आहे शिखरावरती हिमालयाच्या. उभा भोवती प्राणपणांचा खडा पहारा तुटेला आता, नाही नाही त्रिवार नाही. या जमिनीला पाप स्पर्श तो पुनश्च केव्हा घडावयाचा, नाही नाही त्रिवार नाही. वज्रमुठीचा प्रहार आता सौजन्यावर अडावयाचा, नाही नाही त्रिवार नाही. जा रणशूरा शांत मनाने, जा रणशूरा शांत मनाने, नकोस पाहू वळून मागे. जा रणशूरा शांत मनाने, नकोस पाहू वळून मागे. कोटी जनांचं तुझं आश्वासन, कोटी जनांचं तुझं आश्वासन, एक प्रतिज्ञा कोटी मनांची. स्वतंत्रतेला समेट नाही, नाही नाही त्रिवार नाही. नाही नाही त्रिवार नाही. मंडळी, कार्यक्रमाची सांगता त्यांच्याच लेखणीतून उतरलेल्या, त्यांच्या शब्दात, त्यांच्या सर्वात्मक अशा वैश्विक कल्याणाच्या मागणीने आपण करणार आहोत. वि. स. खांडेकर यांनी त्यांना तेजस्वी ताऱ्याची उपमा दिली होती. वि. स. खांडेकरांनी केवढं मोठं वाकीत केलेलं होतं ही त्यांची त्यांनाच कल्पना नाही. कारण साहित्य विश्वाच्या प्रांगणात तर कुसुमाग्रज कधीच न मावळणारा तारा आहेतच. साहित्य विश्वाच्या प्रांगणात तर कुसुमाग्रज कधीच न मावळणारा तारा तर आहेतच. पण स्वर्गदारातील नभांगणात शोध लागलेल्या एका ताऱ्याला 27 फेब्रुवारी 1996 रोजी कुसुमाग्रज तारा असे नाव देण्यात आलेलं आहे. एकदा जोरदार. स्वतःच्या कवितेविषयी कुसुमाग्रज म्हणतात, विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती, म्हणून नाही भीती तिजला पराजयाची. जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली, म्हणून नाही खंत तिजला मरावयाची. आपण कवी कुसुमाग्रज यांच्या समर्थ लेखणीतून उतरलेल्या ज्ञानेश्वरांनी जसं पसायदान मागितलेलं आहे, अगदी तोच भाव सर्वात्मका सर्वेश्वरा या काव्यात आहे. या कवितेने आपण कार्यक्रमाची सांगता करत आहोत.
हॅलो, नमस्कार. आपल्या ग्रंथालयाचे सचिव सुनील लाटरेकर आता आभार प्रदर्शन करतीलच, परंतु त्याच्या अगोदर आपल्या एक 2-3 अनाऊन्समेंट करायचे आहेत. त्या मी तुम्हाला सांगतो. तुमचं अल्पोपार आणि चहा होऊ दे. पहिली गोष्ट अशी की आता लगेच 2 तारखेला ज्येष्ठ नागरिक संघ, सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, फेस्कॉन, ॲस्कॉन या सगळ्या संस्था मिळून आपण एक श्रवण म्हणजे हिअर टेस्टिंग ENT स्पेशलिस्ट बोलवले आणि त्यांचा तो उपक्रम आहे. कारण 2 तारखेला वर्ल्ड हिअरिंग डे आहे. वर्ल्ड हिअरिंग डे 2 तारखेला असल्यामुळे आपण रोटरियन्स जे डॉक्टर्स आहेत ते आणि आपल्या ह्या 4ही संस्था मिळून त्यांनी आपल्याला रिक्वेस्ट केली आणि ढेकाळे साहेब आणि कापके साहेबांनी ओके केलं आहे. तर तिसऱ्या मजल्यात आपण की त्या टेस्ट सगळ्या होणार आहेत आणि आपण सगळ्या मेंबर्सना कळवण्यात येतं की हा फ्री असेल, सगळा कॅम्प असेल, चेकअपचा कॅम्प असेल. तर तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे. सकाळी 9 ते 1 असेल आणि फॉलोड बाय अल्पोपार. हा झाला 2 तारखेचा कार्यक्रम.
त्याच्यानंतर पुढच्या महिन्याचे जे मार्च महिन्यात जे कार्यक्रम आहेत ते आपल्यासाठी भरगतचे कार्यक्रम आहेत नेहमीप्रमाणे. परंतु मुख्य सांगायचं असा की 8 मार्चला जो आपला जागतिक महिला दिन असतो तो आपण 13 तारखेला साजरा करतोय. 13 तारखेला महिला ज्या आहेत उत्कर्ष महिला त्यांचा कार्यक्रम जो आहे तो वेगळा आहे, परंतु आपण ज्येष्ठ नागरिक संघ 13 तारखेला साजरा करतोय. आणि त्याचं वैशिष्ट्य असं की आपण दरवर्षी या ज्येष्ठ नागरिक महिला दिनानिमित्त 9 महिलांना हिरकणी पुरस्कार देतो. 9 महिला ज्या आहेत आपल्या नवी मुंबईतल्या सगळ्या फील्डमधल्या सगळ्या क्षेत्रातल्या, मग ते वैद्यकीय त्याच्यातल्या असो, कला, क्रीडा, साहित्यिक, सगळ्यांना अशा 9 जणींना आपण देतो. त्याच्यासाठी आपण एक छोटी कमिटी नेमली आहे आणि सगळ्यांचे आपण ॲप्लिकेशन्स मागवतो, त्याच्यावर विचार केला जातो आणि सगळ्या 9 जणींना आपण तो सन्मान पुरस्कार देतो. हिरकणी सन्मान पुरस्कार तो आहे 13 तारखेचा. आता राहता राहायला उद्याची ट्रिप मुख्य, कारण खूप आम्हाला बरं वाटतं, त्याबद्दल तुम्हाला सुनील साहेब सगळे व्यवस्थित माहिती देतील, सगळ्यांनी व्यवस्थित ऐकून घ्या. पण खूप खूप धन्यवाद तुमच्या सर्वांचे, कारण सुरुवातीला मला वाटलं होतं की आपण आता 2-2 बसेस भरून लोक येतील ट्रिपला, परंतु एवढा ओव्हरवेल्मिंग आपल्याला रिस्पॉन्स